व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं देखील मी समालोचक विनोद पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातोय विद्यमान सामना आपण पाहतोय कडवे किंग्स मुंबई विपक्ष श्री कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे। कडवे किंग्स मुंबई संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा पारंपरिक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय। कडवे किंग्स मुंबई यांच्या माध्यमातून प्रथम आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी शिराळे संघाला। नक्कीच दोन्ही संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षात नक्कीच जोडले गेले। तर या ठिकाणी विलास आणि अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। चला यायचं आहे या आधील सामना आपण पाहिला तर मांडलेवाडी विपक्ष अल्तूर आणि या सामन्याचा सुपरस्टार सुपर हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो सुहास पाटील यायचा आहे। सुहास ठरलाय मॅन ऑफ द मॅच। पहिला चेंडू स्क्वेअर गड करण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज दोन खेळाडूंच्या मधून चेंडू झालाय फरार। गॅप मोठा नाही धावांना तोटा चेंडू फरार सीमारेषे पार इट्स मॅक्झिमम चौकार। आगाज क्या बात है सुंदर सुरुवात या सामन्याची आपल्याला पाहायला मिळते। दुसरा चेंडू देखील बिरकावून दिला क्या बात है बिग हिट इट्स मॅक्झिमम दिमागदार षटकार। बॅट वरचं नियंत्रण पाहायला मिळालं नक्कीच कौतुक करावं लागेल फलंदाजांचं। नक्कीच क्रिकेटचा क्लास आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। नक्कीच स्टँड अँड डिलिव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू झाला फरार। नक्कीच एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय कौतुक करावं लागेल फलंदाजाचा विलास मॅन फ्रॉम शिराळे। आक्रमक रूप या ठिकाणी धारण केलंय पहिल्या चेंडू पासून। नक्कीच या ठिकाणी सुस्वागतम 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 निलेश पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे। त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। साहेब यायचं आहे आणि आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आणि या स्पर्धेचा नक्कीच आनंद लुटायचा आहे। नक्कीच उपस्थित मान्यवरांना देखील सांगू इच्छितो विद्यमान सामना आपण पाहतोय कडवे किंग्स मुंबई विपक्ष श्री कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे आणि पहिल्याच दोन चेंडूवर आक्रमण रूप या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते विलास यांच्या माध्यमातून। पहिल्या दोन चेंडूवर 10 धावा आल्यात। सचिन आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर। पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी विलास आपल्याला घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस नजाकार नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय चेंडूला येऊ दिला आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता विलास यांचा। नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल एक धाव अर्जित केली गेल्याने एका धावेच्या मदतीने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 11 या आकड्यावर। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला दोन खेळाडू या ठिकाणी ठेवावे लागतील त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल आणि त्याचा बेनिफिट या ठिकाणी नक्कीच फलंदाजी करणारी टीम घेते। या ठिकाणी आपण जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय सुहास। मी विनंती करतो एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्व सन्माननीय आदरणीय राजू रणवरे साहेब ज्यांच्या माध्यमातून सुंदर अशी ब्युटिफुल टी शर्ट आपल्याला लाभलेली आहे सामनावीरचे त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सुहासला मॅन ऑफ द मॅच। सगळ्या मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय वन बाउन्स गॅदर केला दुसरी धाव देखील बघता बघता चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगाने पूर्ण केले। डबल झाले एक्झिक्यूट दोन धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 14 या आकड्यावर। नक्कीच पहिल्या षटकांचा वादळी खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। गोलंदाजी मार्कवर आपण पुन्हा एकदा पाहतोय SK सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात।
यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू दाबाल होतो. एक धाव अर्जित केले. दुसऱ्या धाव देखील नक्कीच धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी एक धाव घेतली होती त्या ठिकाणी मात्र 2 धावेमध्ये रूपांतर केलंय. एकेरी दुहेरीवर आता मात्र जास्त भर दिला गेला. पहिल्या षटकामध्ये यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट करतात फलंदाज अतुल. षटकांचा होतोय समाप्त अखेर आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावा लागले तब्बल 16. बिनबाद 16 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. शिराळे संघाचे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपतंय. विद्यमान सामना आपण पाहतोय अर्थातच श्री डोंदाई ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसऱ्यातील तिसरा सामना या स्पर्धेतील एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील तिसरा सामना कडवे किंग्स मुंबई विपक्ष श्री कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे. कडवे संघाने नाणेफेक जिंकली. नशिबाचा कौ नक्कीच कडवे संघाच्या बाजूने लागलाय. प्रथम पारंपरिक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सूरज सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक. राईट ऑन द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू दिशा दिले चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 खेळाडूंच्या मधून चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बॉर्डर लाईनच्या जवळ 2 धावा नक्कीच एक्झिक्यूट केल्यात आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 18 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. नक्कीच थोडंसं संघर्ष करताना पाहायला मिळतोय कडवे संघ. नक्कीच विकेट घेणं गरजेचं आहे. विलाची विकेट मिळवणं नक्कीच गरजेचं आहे या ठिकाणी. कडवे किंग्स मुंबई संघाला थोडेसे शफल झालेत. रूम बनवली चेंडू इथे मात्र काय करतंय. वाह क्या बात आहे. लाजवाब अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच विकेटचं पतन धक्का क्रमांक करण्याचा प्रयत्न होता. रूम देखील बनवली होती मात्र फटका असफल ठरतोय. नक्कीच सुंदर झेल आपल्याला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण आहेत कडवे किंग्स मुंबई संघाचे. कौतुक करावं लागेल प्रवीणचं देखील. यावेळेस क्या बात आहे. बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. इट्स मॅक्झिमम. बिग हिट. षटकार. चला ऋषिकेश अत्तिग्रे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. ऋषिकेश अत्तिग्रे. जाऊया मॅचच्या दिशेने. नक्कीच एक तेरी तो एक मेरी तू शेर तो मैं बब्बर शेर. नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इनॅट नंबर 3 वर अभि. आणि अभि नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण. थोडंसं मात्र दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. पंचांचा बीके शेलार सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऑन फील्ड पंच त्यांच्या माध्यमातून निर्णय आमच्यापर्यंत कळवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अवांतर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. 25 लॉस ऑफ 1 विकेट. कडवे शिराळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सूरज राईट ऑन द विकेट. यावेळी देखील मिस टायमिंग शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर. अभिचा खेळ. अभि बॅक टू डग आउट.
नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 वर आपण पाहतोय. न्यू बॅटर्स अनिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र विकेटचा सडा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय शिराळे संघाकडून. नक्कीच विलास माघारी परतले तर एक मोठा मासा, एक महत्वाची विकेट नक्कीच मिळाली कडवे किंग्स मुंबई संघाला. नेक्स्ट बॉल ब्लॉक अनल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे मात्र सचिन येत आहेत. झेल होतो धरतीला दान. दरम्यान 2 धावा नक्कीच मुक्कामवाल केल्यात आणि 2 धावेच्या मर्यादेत धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावर. 27 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. शिराळे संघ किती दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकांचा खेळ या ठिकाणी चालू आहे. 5 चेंडूचा खेळ संपला. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील. नेक्स्ट बॉल हा ट्रॅकर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बीट करतात फलंदाज अनिल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकांचा खेळ संपतोय. दुसऱ्या षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 ऑन 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जवळजवळ 10 मिनिटांचा खेळ देखील संपलेला आहे. अजून 6 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक हाताळायचे आहेत. याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल कडवे किंग्स मुंबई संघ. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत श्री ढानुबाई विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी आणि त्यांना फाईट करतील श्री विठलाई पुजारी स्पोर्ट्स अल्तूर. दोन्ही संघाच्या संघनायकाने देखील विनंती आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कडवे किंग्स संघाकडून अमोल. पहिला चेंडू या षटकामधील ब्लॉक अँड होल करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच पहिल्याच चेंडूवर 1 धाव अर्जित केले गेले. चांगलं कलेक्शन असतं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चित्र काही वेगळं असतं. सावबाची संधी होती इथे मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. पहिल्या चेंडूवर आली 1 धाव आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 28 या आकड्यावर. 28 ऑन स्कोरबोर्ड. नेक्स्ट बॉल राईट ऑफ द विकेट. यावेळेस क्या बात आहे. नक्कीच सुंदर गोलंदाजी. अचूक टप्पा, अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण आणि फलंदाजाला मात्र डॉट बॉलचं आमंत्रण. डॉट बॉल येतोय. बीट करतात फलंदाज अनिल देखील, सॉरी अतुल. अनिल आहे स्ट्रायकिंग एंडला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. अलंग दी कार्पेट. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगला नक्कीच या ठिकाणी कलेक्शन देखील चांगलं असतं. थ्रो देखील चांगला असतं तर नक्कीच धावबाची संधी होती. 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. एकेरी दुहेरीने जास्त भर दिला गेलाय आणि एकेरी दुहेरीने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय 30 या आकड्यावर. यावेळी देखील स्टेप आउट झालेत. फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. कलेक्शन देखील खराब पाहायला मिळालं. बॅकअप देखील खराब पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या असत्या त्या ठिकाणी मात्र 4 धावा पूर्ण केल्या. सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 34 या आकड्यावर. 34 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. शिराळे संघ. पुन्हा एकदा सांगेल 13 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 3 मिनिटांमध्ये आपल्याला उर्वरित षटक हाताळायची आहेत आणि तर पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. नक्कीच आपण पाहतोय शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबर्डे आयोजित श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरं. यावेळेस देखील मिस टायमिंग शॉट. स्वतःच्या फॉलोतर मध्ये यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. इथे मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर अनिलचा खेळ. अनिल बॅक टू डग आउट. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निलेश एनॅट नंबर 5 वर. नक्कीच थोडस संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय शिराळे संघाकडून देखील करताना. बॅटर्स
निलेश यावेळी देखील फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. इथे मात्र धावबाची संधी नाही. इथे काय घडताय काय बिघडताय. आत्महत्या धावबाच्या स्वरूपात विकेट आले. अतुलला इथे मात्र माघारी परतवण्यास यश प्राप्त झाले कडवे किंग्स मुंबई संघाला. अतुल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक 4 लागतोय संघाला. दिव्या डीजेला संधी. थँक्यू. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वर जालिंदर. सांघिक 4th आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन स्लॉग ओव्हरचं षटक आणि गावठी भाषेत म्हटलं तर हाणामारीचं षटक. हाणामारी पाहायला मिळेल का पाहावं लागेल. पहिला चेंडू इथे मात्र नो घोषित केलाय. दंडित केलंय गोलंदाजाला. विमरचा नो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मांडलाईवाडी संघ आपला एक प्रतिनिधी देखील पाठवायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित केले जाईल. या स्पर्धेत आपण सहभागी झाला ज्या खेळाडू त्यांना खेळला तर आपल्या देखील आयोजकांच्या वतीने सन्मान केला जाईल. नवीन बॅट्समन आपण देखील पाहतोय श्रीकांत. चला मांडलाईवाडी संघ आपण देखील यायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. नक्कीच या स्पर्धेत आपण सहभागी झाला ज्या खेळाडू त्यांना खेळात आपल्या देखील आयोजकांच्या वतीने सन्मान केला जातोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र बीट केलाय. नक्कीच बॅटची स्विंग आधी झाली. बॅट नंतर इथे मात्र फलंदाज बीट करतायत. यावेळी देखील हाफ ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल्स होतं. सचिन आहे तिथे फेकी करतील दरम्यान एक धाव अर्जित केली गेले. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत आणि निलेशची जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट ठाणेवाडी विपक्ष श्री विठलाई पूजा स्पोर्ट्स आलतूर. इथे मात्र बॅटची लिडिंग एज. यष्टी रक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. यष्टांच्या मागे विश्वास सारखे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक 5 लागतोय तो कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे संघाला. विकेटचं पतन. निलेश बॅक टू डग आउट. इनॅट नंबर 7 वर आपल्याला पाहायला मिळतात न्यू बॅटर्स. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय शिराळे संघ धावपलकावर धावा लागले 37 ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर अर्जित केले गे. थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा नक्कीच मुकंमल केल्यात आणि 2 धावीच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 39 या आकड्यावर. 39 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. शिराळे संघ 39 धावा धावफलकावर लागलेले आहेत. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय आणि दरम्यान एक धाव अर्जित केली गेली आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपात विकेट आले. शेवटच्या चेंडूवरील एक धाव आणि या धावफलकाने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 40 या आकड्यावर. 41 धावांचं टार्गेट सेट केलंय. दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना
श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी आणि त्यांना फाईट करतील श्री विठलाई पूजाई स्पोर्ट्स आलतूर. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच शेववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आयोजित श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक पर्व दुसरं. नक्कीच आपण या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी मोलाचं सहकार्य केले त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. सन्माननीय आदरणीय अनिल पाटील भाई उद्योजक आहेत. तसेच श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे यांच्याकडून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच भारत पेट्रोलियमचे सर्व सन्माननीय आदरणीय गौतमजी लोखंडे साहेब यांचं देखील विशेष कौतुक आहे. वन मॅन शो सन्माननीय आदरणीय सूरज प्रकाश बनसोडे साहेब त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आहे. तसेच कैलासवासी हौसाबाई शंकर चौगले यांच्या स्मरणार्थ श्री संजय शंकर चौगले व संजय चौगले फौजी आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक आहे. त्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. तसेच मालिकावीर चषक नक्कीच लाभलेला आहे. कैलासवासी रवींद्र कृष्ण ताळके यांच्या स्मरणार्थ सन्माननीय आदरणीय संदीप कृष्ण ताळके साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलेलं आहे. मालिकावीर सौजन्य आहेत. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. मालिकावीर सौजन्य शूज ज्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत अक्षय चौगले साहेब त्यांचं देखील विशेष कौतुक आहे. एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्व सन्माननीय आदरणीय राजेंद्र रणवरे साहेब सामनावीर सौजन्य आहेत. सामनावीर टी शर्ट ब्युटिफुल टी शर्ट त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. राजेंद्र रणवरे साहेब त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. तसेच चषक जे आपल्याला चमचमते ट्रॉफी आकर्षक चषक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात ते लाभलेले आहेत. कैलासवासी रामचंद्र लखू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री शामराव रामचंद्र पाटील व श्री आनंद शामराव पाटील यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक. चेंडू सौजन्य लाभलेला आहे. प्रतीक पाटील साहेब आणि रमेश परेड साहेब त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आहे. जेवण सौजन्य नक्कीच सर्वांच्या जेवणाची सोय या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. राजेंद्र रणवणे साहेब आनंद माने साहेब आणि गणेश माने साहेब त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आहे. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नक्कीच चमचमती ट्रॉफी आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. कैलासवासी नारायण पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विकास नारायण पाटील त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आहे. तसेच सन्मान चिन्ह जे सौजन्य लाभलेलं आहेत कुमारी अपूर्वा सचिन जाडगे यांचं देखील विशेष कौतुक आहे. पाणी सौजन्य लाभलेलं आहेत कुमार किरण शिंदे नक्कीच यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आहे. सर्व दानशूर व्यक्तींचं नक्कीच या ठिकाणी आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक करावं लागेल. नक्कीच या ठिकाणी रमेश कडवेकर साहेब यांचे देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय नक्कीच ज्यांचं नाव घेता आलं नाहीये नक्कीच त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं विशेष कौतुक. जाऊया विद्यमान सामना आपण पाहतोय. श्री कडवे किंग्स मुंबई विपक्ष श्री कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे 41 धावांचं टार्गेट सेट केलंय. 2 फलंदाज सचिन आणि विश्वास नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. 3-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र थोडस नक्कीच बॅटची बॉटम एज लागली होती. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉलची सांगता होते. पुढचा चेंडू ॲव्हेज ट्रॅकर चेंडू. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवर आला एक दिमागदार चौकार. दिव्या डीजेला संधी. थँक्यू डीजे. सुरुवात चांगली झाली. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर मात्र चौकार ठोकलाय. यावेळेस देखील क्या बात आहे. फटका चांगला आहे. बिग हिट. इट्स मॅक्झिमम स्टँड अँड डिलिव्हर षटकार.
सचिन पाटील मॅन फ्रॉम कडवे मैदानाच्या आतमध्ये. आप ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा चेंडू बिरकावून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार. चेंडू झालाय फरार. आणखी एक दिमागदार चौकार. सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. पहिला षटकार यानंतर मात्र काय घडतंय. नो मॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. 1 बाउन्स. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. आणखी एक दिमागदार चौकार. सचिन इज ऑन फायर ना. इथे मात्र गोलंदाजाचा पुरेपूर समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. नक्कीच इरादे स्पष्ट केलेत. आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये क्या बात आहे. वैयक्तिक 22 धावेवर खेळताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूने 22 धावेची झुंजार खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावर धावा लागले तब्बल 22. 22 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. नक्कीच या ठिकाणी मोमेंटम बनवलंय सचिन याने. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम कडवे विश्वास चाळके अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर बाबासाहेब. नक्कीच शिराळे संघाकडून थोडस बॅकफुटला देखील पाहायला मिळतोय. शिराळे संघ कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. दिशा दिली चेंडूला. हलक्या हाताने खेळलेत. एकदा वर्जित केले गेले. नक्कीच स्ट्राईक रोटेट करणं देखील गरजेचं आहे. नक्कीच माहित आहे विश्वासला देखील फॉर्म मध्ये आहेत सचिन. आणि स्ट्रायकिंग एंडला सचिनला राहणं गरजेचं आहे. आता मात्र एक झंझावती वादळ मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला सचिन पाटील. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बिरकावून दिलाय. प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये एकदा वर्जित केली गेल्या. एका धावेने धावफलक नक्कीच पुढे सरकतो. जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावर. नक्कीच अर्धा पल्ला गाठलाय या ठिकाणी कडवे किंग्स मुंबई संघाने. अर्धा पल्ला मात्र गाठायचा आहे. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन. स्क्वेअर कट. नजाकत. चेंडू फरार. सीमारेषे पार. आणखी एक दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. इथे मात्र कुठेतरी बॅकफुटला आपल्याला शिराळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष करताना पाहायला मिळतोय. नक्कीच हे संघर्षाचं मैदान आहे. संघर्ष करावा लागेल आणि संघर्षातून बाहेर येणं नक्कीच शिराळे संघाला माहीत आहे. धावफलकावर धावा लागले तब्बल 28. एक रचनात्मक शॉट आपल्याला रचनात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला विश्वास यांच्या बॅट मधून. 4 धावेच्या मध्ये नक्कीच धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 28 या आकड्यावर. 28 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर पुनश्च एकदा आपण पाहणार आहोत. गोलंदाज बाबासाहेब राईट ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. इथे मात्र काय घडतंय. इथे मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो कडवे संघाला. विश्वास बॅक टू डग आउट. नक्कीच फटका चांगला होता मात्र इलेव्हेशन नव्हतं. फटक्यात नक्कीच जोर नव्हता आणि विकेट इथे मात्र मिळाली कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे संघाला. नेक्स्ट बॅट्समॅन वैभव. यावेळी देखील फटका चांगला आहे. 2 खेळाडूंच्या मधून गॅप मोठा.
नाही धावांना तोटा, चेंडू फरार, सीमारेषे पार, आणखी एक दिमागदार चौकार. यावेळेस देखील फटका चांगला आहे. मनगटाचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, चेंडू सीमा पार. इट्स मॅक्झिमम बीट इट, बिग इट, षटकार. औपचारिकता तर नक्कीच शिल्लक असेल. सामना पूर्णपणे झुकलाय तो कडवे किंग्स मुंबई संघाकडून. नक्कीच कडवे किंग्स नक्कीच या सामन्यावर वर्चस्व गाजवलंय या संघाने. नक्कीच आलतूर संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आलतूर संघ आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी ठाणेवाडी संघाला. 3 षटकांची मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. ठाणेवाडी विपक्ष आलतूर, 2 मातब्बर संघ. या पुढील सामन्यामध्ये देखील आपण पाहणार आहोत. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने. विद्यमान सामना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अतुल, राटामध्ये विकेट. यावेळेस देखील विकेट. हा आलाय विजयी षटकार आणि कडवे किंग्स मुंबई संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक, बॅड लक शिराळे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन कडवे किंग्स मुंबई. शिराळे आपण सहभागी झालात. ज्या खेळाडूरीतीने खेळलात आपल्या देखील आयोजकांच्या वतीनं विशेष कौतुक. देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत.